ते की मनसे आणि शिवसेनेनं एकत्र यावं. आय थिंक 2014-2017 महापालिकेची निवडणूक, तेव्हा नेमकं काय झालं असं एक लक्षात की ते घ्या प्रयत्न की यशस्वीच झाले नाहीत? त्या प्रक्रियेमध्ये मी खरोखर नव्हतो आणि असे खरोखर प्रयत्न झाले होते का याविषयी माझ्या मनात आता शंका आहेत. या वेळेला झाले ते यशस्वी झाले. मागच्या वेळेला काय झालं होतं माझ्याकडे माहिती नाही, मला त्याविषयी पूर्ण कल्पना नाही. आणि तेव्हा कोण काय चर्चा कोणाशी करत होतं याविषयी मी पूर्ण अंधारात आहे. जेव्हा तुम्ही आता महाविकास आघाडीमध्ये आहात, महाविकास आघाडीत तुमचं बरं चाललंय, म्हणजे लोकसभेला तर चांगलं यश मिळालं. विधानसभेचा विचार केला तर 3 पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. पण राज ठाकरेंकडे ना एकही आमदार आहे, ना त्यांच्याकडे खासदार आहेत, ना त्यांच्याकडे नगरसेवक आहेत. मग हे असे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काय देणार आहेत? काय देण्यापेक्षा लोकांची मानसिकता जी आहे की तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र होतो, तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो. मराठी माणूस एकदा एकत्र आला की आपोआप भरघोस मतांचा पाऊस दोघांवरही पडेल याची मला खात्री आहे. आम्ही एकत्र ही लोकांची भावना आहे ना. मग उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की एकदा ही लोकभावना जी आहे आपण ती पुढे घेऊन जाऊया. आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा असा ठपका नको की लोकांची इच्छा आहे आणि आम्ही एक पाऊल पुढे टाकलं नाही. ही लोकांची भावना आहे महाराष्ट्राच्या, ज्यांच्यासाठी आम्ही हे राजकारण करतो आहोत. त्यांनी असं ठरवलं आहे की आम्ही एकत्र आलो पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याच भावनेतून राज ठाकरे सुद्धा ते पाऊल टाकतात.